आषाढ महिना सुरू झाला की घरात पारंपरिक आणि उपवासाला योग्य असे अनेक खास पदार्थ बनवले जातात. आज मी घेऊन आली आहे आषाढ स्पेशल खुसखुशीत तिखट मिठाच्या पुऱ्या. या इतक्या चविष्ट आणि कुरकुरीत होतात की एकदा खाल्लं तर पुन्हा पुन्हा बनवाल. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या साध्या सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला सुरुवात करूया. आणि जर तुमच्याकडे लहान मुलं असतील ना, तर तुम्ही नक्कीच बनवा ही रेसिपी. कारण लहान मुलांना बाहेरचं खूप जास्त खायला आवडते. बाहेरचं देण्याऐवजी ना तुम्ही असं काहीतरी बनवून छान डब्बा भरून ठेवलात ना, तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. कारण एवढे छान कुरकुरीत, चटपटीत ह्या पुऱ्या बनून तयार होतात. त्याच्यासाठी बघा इथे मी काही साहित्य काढून घेतलेलं आहे. एकदम अचूक प्रमाण आहे. या प्रमाणानुसार जर तुम्ही पुऱ्या बनवायला घ्याल ना, अजिबात बिघडणार नाही. छान अशा खुसखुशीत पुरी बनून तयार होते. तर इथे बघा 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी इतकं बेसन घ्यायचं आहे. या एकाच वाटीच्या मापाने मी सगळं पीठ मोजून घेतलेलं आहे. तुम्ही कोणतीही घरातली वाटी घ्या आणि त्याच्याने हे पीठ मोजून घ्या. तर बघा पीठ मोजून आपलं बाजूला ठेवून घेतलेलं आहे काढून मी. आता लगेच तुम्हाला मसाले दाखवते. तर सगळ्यात आधी ना आपल्याला बघा इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, ते मी बारीक तोडून घेतल्या आहेत. त्यानंतर इथे 7 ते 8 लसूण कळ्या घेतल्या. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, अर्धा चमचा मिरची पावडर घेतली आहे, अर्धा चमचा जिरे घेतलाय, पाव चमचा इथे हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतलाय, 1 चमचा तीळ घेतली आहे, पांढरी तीळ. त्यानंतर बघा इथे मी 3 चमचा इतकं तेल घेतलेलं आहे किंवा तुम्ही 3 टेबलस्पून इतकं तेल घेऊ शकता. एका वाटीच्या मापाने 1 चमचा तेल घ्यायचं, तर 3 वाटीला आपल्याला 3 चमचा तेल घ्यायचं. त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. तर बघा आपलं इथे सगळं साहित्य काढून तयार आहे. आता आपण ना मिरचीचं पेस्ट करून घेऊया सगळ्यात आधी. त्याच्यासाठी बघा इथे मी मिक्सरचा पॉट घेतलाय. त्याच्यामध्ये आपल्याला मिरची ॲड करायची आहे, त्यानंतर जिरे ॲड करायचं आहे आणि लसूण ॲड करून घ्यायचं आहे. मिक्सरला लावून छान असं एकदम बारीक वाटून घ्यायचं. जेवढं छान बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि इथे बघा आपला मिरचीचा ठेचा वाटून तयार आहे. एकदम बारीक वाटून घेतलाय. जेवढं बारीक होऊ शकते तेवढं बारीक केलंय मी इथे. आता हे आपण ना एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून घेऊया आणि लगेच आता पीठसुद्धा भिजवून घ्यायचंय पुरीसाठी. पुरीचं पीठ भिजवायला खूप कमी वेळ लागते कारण जास्त वेळ भिजतसुद्धा ठेवायचं नसते. लगेच पीठ मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुरी करायला घ्यायचं आहे. तर बघा इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी बघा 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ ॲड केलंय आणि 1 वाटी इतकं ज्वारीचं पीठ. एकाच वाटीने मी सगळं पीठ मोजून घेतलंय. पाव वाटी इतकं बेसन ॲड केलंय. आधी आपल्याला हाताने सगळे पीठ छान मिक्स करून घ्यायचे आहेत बघा असं. पीठ छान मिक्स करून झाल्यानंतर बाकीचे आपण मसाले ॲड करूया. तर बघा इथे मी मिरची पावडर, हळद, मीठ, ओवा ॲड केलेला आहे. त्यानंतर तीळ ॲड करून घेतली आणि आपण जे मिरचीचा ठेचा करून घेतलाय तो ॲड केलाय. त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि जे तेल आपण घेतलेलं होतं ना, ते तेल छान कडकडीत गरम करायचं. जोपर्यंत धूर निघत नाही तोपर्यंत गरम करायचं आणि त्यानंतर ते पिठात टाकायचं. पिठात टाकल्यानंतर बघा हाताने छान चोळून पूर्ण पिठाला तेल लावायचं अशा पद्धतीने आणि बघा पूर्ण एकजीव करून घ्यायचं. मसाले, पीठ एकत्र झालं पाहिजे पूर्ण असं. असं आपल्याला करून घ्यायचं छान हाताने चोळून आणि त्यानंतर याच्यामध्ये ना थोडं-थोडं पाणी ॲड करायचं आणि छान असा घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना थोडं-थोडं वरून पाणी ॲड करायचं आहे आणि थोडंसं इथे आपल्याला पोळीच्या पिठापेक्षा कडक पीठ लावून घ्यायचं आहे. तर खूप जास्त कडक नाही, पण पोळीचा पीठ थोडासा सॉफ्ट असतो. हा पीठ ना आपल्याला त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला कडक लावून घ्यायचं तर बघा पीठ इथे मी छान मळून घेतलंय. आणि आता आपल्याला याच्यावर थोडंसं तेल ॲड करायचं, 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे आणि परत एकदा हाताने व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचं पीठ. तुम्ही इथे बघू शकता किती छान असा सॉफ्ट पीठ लावून घेतलाय. पीठ जर आपण छान सॉफ्ट लावून घेतला ना, तर आपली पुरीसुद्धा खूप छान बनून तयार होते. छान फुगतात, क्रॅक जात नाही. त्यासाठी पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं. पीठ लावून तयार झालंय. 10 मिनिटासाठी रेस्टवर ठेवूया. जास्त वेळ ठेवायची गरज नाहीये. फक्त आपल्याला 10 मिनिटासाठीच ठेवायचं आहे. कारण याच्यामध्ये 2-3 प्रकारचे पीठ आहेत. त्यामुळे ना जास्त सॉफ्ट होऊ शकतो आपला पीठ. तर जास्त वेळ ठेवायचं नाही. तर बघा इथे 10 मिनिटं पूर्ण झालेत. परत एकदा छान पीठ इथे मी सॉफ्ट करून घेतलेलं आहे आणि आता मोठ्या-मोठ्या पेढ्यामध्ये ना जेवढे पेढे होऊ शकतात त्या पिठामध्ये तेवढे पेढे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी 3 पेढे तोडून घेतलेत. मोठ्या आकाराचे तोडून घेतले कारण इथे मी मोठी पोळी लाटून घेणार आहे. तुम्हाला जर छोट्या-छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या असतील ना, तर तुम्ही छोट्या-छोट्या पुऱ्यासुद्धा करून घेऊ शकता. पण इथे मी एकाच वेळेला एकच मोठी पोळी लाटून घेणार आहे आणि ग्लासने या पुऱ्या बनवून घेणार आहे. कारण कमी वेळ लागतो आणि कमी वेळेमध्ये तुम्ही कितीही पुऱ्या बनवून तयार करू शकता. तर या पद्धतीने ती मी बनवून घेणार आहे. जर तुम्हाला एक-एक करून लाटून घ्यायची असेल, तर तुम्ही तसंही करून घेऊ शकता किंवा माझ्या पद्धतीने असंही करून घेऊ शकता.
तर बघा इथे छान अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आणि पोळीनं आपल्याला थोडीशी पातळ लाटायची आहे. कारण ज्यावेळेला आपण पुरी तळू ना, त्यावेळेला पुरी तळून झाल्यानंतर सॉफ्ट होतात. तर सॉफ्ट होऊ नये, छान कुरकुरीत राहावी त्यासाठी आपल्याला थोडीशी पातळ पोळी लाटायची लाटत असताना. इथे तुम्ही बघू शकता छान अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. आता एक ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासने आपल्याला छान अशा छोट्या-छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे मी पुऱ्या कट करून घेतल्या. पहिली पोळी आपली इथे तयार झाली होती. त्याच्या पुऱ्या कट करून घेतल्यात. पुऱ्या कट करून झाल्यानंतर आपल्याला ह्या प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून घ्यायचे आणि ना तुम्ही एकाच वेळेला भरपूर पुऱ्या बनवून ठेवू शकता. जसं 2-4 पोळ्या बनवा, त्याच्या पुऱ्या बनवून घ्या आणि त्यानंतर तळायला घ्या. खूप जास्त पण करू नका, कारण हे जास्त लवकर नरम पडतात. 2 ते 3 पोळ्या बनवा, त्याच्या पुऱ्या बनवून घ्या आणि त्यानंतर तळायला घ्या. तर बघा ही आपली पहिली पोळीच्या पुऱ्या तयार झाल्यात. पहिली पोळी बनवून घेतली, त्यानंतर पुऱ्या अशा कट करून घेतल्या. आता लगेच मी दुसरी पोळीसुद्धा लाटून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्या पुऱ्या बनवून घेऊया, मग तळायला घेऊया. मी ना गॅसवर बघा इथे साईडला तेलसुद्धा तापण्याकरिता ठेवले. तेल छान गरम झालं की पुऱ्या खूप छान होतात. तेल छान कडकडीत गरम करायचं आपल्याला. तर बघा ही आपली दुसरी पोळीसुद्धा मी बनवून घेतली. त्यानंतर पुऱ्या छोट्या-छोट्या कट करून घेतल्या आणि आता लगेच तळूनसुद्धा दाखवते. तर ज्यावेळेला आपण पुऱ्या तळायला टाकतो ना, त्यावेळेला तेल छान कडकडीत पाहिजे. तेव्हाच आपल्या पुऱ्या छान फुगतात आणि पुरी तळायला टाकल्याबरोबर वरून असं तेल टाकायचं बघा चम्मचने. तेव्हाच आपल्या पुऱ्या छान टम्म फुलतात. नाहीतर पुरी व्यवस्थित फुगत नाही. कारण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ असते, त्यामुळे पुऱ्या व्यवस्थित फुगत नाहीत. पण मी तुम्हाला फुगवून दाखवते बघा कसं फुगवायचं आपल्याला ही पुरी. तर बघा ही आपल्या 2 पुऱ्या बनवून तयार झाल्यात. आपण काढून घेऊया. आता परत मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी काय करायचं, कडकडीत तेल गरम करायचं. गॅस फुल ठेवायचा, हाय फ्लेमवर ठेवायचं. त्यानंतर एक पुरी टाकायची आणि बघा वरून असं गरम-गरम तेल टाकत राहायचं. म्हणजे पुरी छान अशी टम्म फुगते. बघा किती छान फुगली ना. अजून एक फुगवून दाखवते. पुरी टाकल्याबरोबर वरून असं तेल टाकायचं बघा. मी किती जास्त तेल टाकते ना, असं एकदम कंटिन्युअसली आपल्याला जोपर्यंत पुरी फुगून वर येत नाही तोपर्यंत टाकत राहायचं आहे. आणि बघा आपली दुसरी पुरीसुद्धा इथे छान फुगलेली आहे. आता बघा पुरी छान फुगली आहे ना, तर फुगल्यानंतर काय करायचं, गॅस मीडियम करायचं आणि मीडियम गॅसवर छान आलटून-पलटून दोन्ही बाजूने जोपर्यंत अशी कुरकुरीत होत नाही, तोपर्यंत छान गोल्डन कलर येत नाही, तोपर्यंत पुरी आपल्याला तळून घ्यायची. तर बघा ह्या आपल्या दुसऱ्या पुऱ्यासुद्धा बनवून तयार झाल्यात. अशाच पद्धतीने इथे मी बाकीच्यासुद्धा पुऱ्या बनवून घेणार आहे. एकदम सोपं आहे. तुम्ही 2-4 पुऱ्यासुद्धा इथे तळून घेऊ शकता. काही नाही, एक पुरी टाकायची, वरून तेल टाकायचं, ती फुगली की दुसरी टाकायची. असंच एक-एक करून 4-5 पुऱ्या तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. आणि असेच एक-एक करून मी भरपूर साऱ्या इथे पुऱ्या बनवून घेतल्या आहेत. तर बघा किती छान टम्म फुगल्यात आणि असं नाही आहे बरं का, की पूर्णच पुरी आपली फुगेल कारण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, बेसन असते त्यामुळे एखादी पुरी फुगणार सुद्धा नाही. पण बऱ्यापैकी पूर्ण पुरी फुगून तयार होतात. तुम्ही इथे बघू शकता किती छान खुसखुशीत अशा पुऱ्या बनवून तयार झालेत. मी तुम्हाला इथे एक पुरीसुद्धा तोडून दाखवते बघा. किती छान अशी खुसखुशीत पुरी बनवून तयार झालेली आहे. चवीला तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही बनवून खाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आषाढ स्पेशल. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.